शिरूर शहरात काही दिवसांपूर्वी नवीन व्यापारी संकुल बांधकामाचा होणारा भूमिपूजन समारंभ राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षीयांनी हाणून पाडला होता। दरम्यानच्या काळात त्यांच्या समर्थनार्थ व विरोधात अनेक घडामोडी घडल्या होत्या। काहींनी तहसीलदारांस निवेदन देऊन व्यापारी संकुल झालेच पाहिजे, कारण या गाळ्यांमुळे गरीब टपरी धारकांना दिलासा मिळेल असे सांगितले होते। पण मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की शासकीय परिपत्रकानुसार हे गाळे निरव पद्धतीने देण्यात येणार असून गरिबांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे। तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या संपूर्ण 49 चौरस मीटर जागेवरील बांधकामाला 7 कोटी रुपये मंजूर झालेत। मग त्यातील केवळ काही जागेवरच फक्त 2.25 कोटी रुपयांचे व्यापारी संकुल बांधण्याचा अट्टहास काही राजकीय लोक का करत आहेत। त्यामुळे शिरूरकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचेही सय्यद यांनी यावेळी सांगितले। या पत्रकार परिषदेवेळी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे अध्यक्ष बापू सानप, मनसे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रवी लेंडे, ॲडव्होकेट आदित्य मैड उपस्थित होते। याच पत्रकार परिषदेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून 1,89,00,000 रुपयाला 49.10 गुंठे जमीन विकत घेतली। त्या ठिकाणी शिरूर नगर परिषदेला शिरूर शहरातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी, तरुण उद्योजकांसाठी, तरुणांसाठी व्यापारी संकुल उभे करायचा हा त्यांचा मानस होता। त्यासाठी ती जागा 2015मध्ये विकत घेण्यात आली। 2015मध्ये शिरूर नगर परिषदेचा सातबारा बांधला, फेरफार बांधला। ते 2015 ते 2020-21 पर्यंत ही जमिनीवर ताबा शिरूर नगरपालिकेचा आहे। हा ताबा माननीय उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, तहसील महसूल कार्यालय शिरूर आणि शिरूर नगर परिषद यांनी एकत्रित 2015मध्ये घेतला। त्यानंतर आजपर्यंत नगर परिषदेचा ताबा आहे, परंतु 1 वर्षापूर्वी 2021मध्ये एस टी महामंडळाने त्या 49 गुंठ्यातील काही जागेवर ताबा मारण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी आम्ही व शिरूरमधील सर्व सहकाऱ्यांनी मिळून आंदोलन उपोषण करून एस टी स्थानक जे बेकायदेशीर भिंत उभं करत आहे ती थांबवली आणि ती भिंत आजही तशी उभी आहे। त्या ठिकाणी शिरूर नगरपालिकेने सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेतला की ही जागा आपली आहे आणि एस टी स्थानक जी भिंत बांधत आहे त्याला स्थगिती 2021मध्ये 1 वर्षापूर्वी दिलेली आहे। आणि एस टी महामंडळाला नगर परिषदेने पत्र काढून कळवले आहे की जोपर्यंत या जागेचा जो वाद निर्माण झालेला आहे तो माननीय जिल्हाधिकारी निर्णय घेत नाही त्या ठिकाणी कोणतंही विकासाचं काम हाती घेण्याचा प्रयत्न करू नये। असं असतानाही गेले 15 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्या ठिकाणी व्यापारी संकुलाचा भूमिपूजनाचा अशासकीय कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न झाला। तो चुकीचा आणि नियमबाह्य होता। ही गोष्ट आम्ही माननीय तहसीलदार व माननीय मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणली आणि तो नियमबाह्य कार्यक्रम असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला तो कार्यक्रम मागं घ्यावा लागला। त्याच्यामध्ये भाजप आणि त्यांच्यामध्ये एकमेकावर आगळपकड झाली, परंतु गावातील नागरिक जागृत आहेत। नागरिकांच्या करातून ही रक्कम करातून नगरपालिका फंडाच्या रकमेतून ही 49 गुंठे जमीन घेण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी 49 गुंठ्यावरच व्यापारी संकुल उभं राहिलं पाहिजे, तेव्हा की 32 गुंठ्यावर नाही। 49 गुंठ्यावर शासनाकडून 7 कोटी रुपये निधी आलेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी 49 गुंठ्यावरच व्यापारी संकुल उभं राहावं ही आमची शिरूर शहरातील सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। हे होत असताना काही राजकीय पक्ष स्वतःचे पोळी भाजण्यासाठी गावातील टपरी धारकांना बेबनाव करून चुकीची माहिती देऊन हे व्यापारी संकुल जे उभं राहणार आहे त्यात तुम्हाला आम्ही पुनर्वसन करू, त्यांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवत आहेत। हे चुकीचं आहे। जे व्यापारी संकुल उभं राहील त्या व्यापारी संकुलात जे गाळे निलाव होतील ते गाळे शासन निर्णयाप्रमाणे निलाव करूनच द्यावे लागेल असा शासन निर्णय आहे आणि या निर्णयाच्या अटीवरच ते 7 कोटी शिरूर नगर परिषदेला प्राप्त झालेले आहे। मालकीची जागा ही नागरिकांच्या करातून 49 गुंठे घेण्यात आलेली आहे। तिची मालकी ही नगर परिषदेचीच आहे, परंतु राजकीय काही पुढारी, प्रशासनातील काही अधिकारी ही जागा यातील काही वाद निर्माण ही जी वादांकित 17.76 आर जागा आहे ही जागा मागणी प्रस्ताव प्रशासकीय पातळीवरती खूप वेगाने हालत आहे। आता ह्याच्यामध्ये 25/11ला एक सर्कल रिपोर्ट आहे। 25/11च्या सर्कल रिपोर्टमध्ये वेगळं म्हणणं आहे, त्याच्यातमध्ये परत बदल पाहिजे म्हणून 6/12ला पुन्हा तहसीलदार लेवलवरती नायब तहसीलदार यांनी त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी आदेश काढलेला आहे।
त्याच्या आधारे लगेच 2 दिवसामध्ये त्याच्यात ज्यांना ह्या जागा मागे मिळवण्याचा हे अट्टहास आहे आणि मिळवण्याचा प्रयत्न आहे, त्यांनी त्या ठिकाणी त्यांना 8 तारखेला लगेच चेंज रिपोर्ट दिला. पुन्हा 8 तारखेला त्या ठिकाणी तो चेंज रिपोर्टमध्ये अजून काय दुरुस्ती पाहिजे होतं, त्याच आउटवर्ड नंबरने त्याच तारखेला त्यांनी त्या ठिकाणी आपल्या मनासारखे बदल करून घेतलेले. मग प्रशासकीय लेवल एवढे कुणाच्या इशाऱ्यावरती एवढं जलद गतीने काम करते असा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे. त्या ठिकाणी जी काय स्क्रुटिनी तयार केली जाते, टायपिंग केलं जातं, ते कुठेतरी एका खाजगी याच्या घरी केलं जातं, त्याच्या घरी केलं जातं. त्याच्यामुळं ह्याच्या पाठीमागं जे कोण आहेत हे घशात घालण्याचा प्रयत्न हे सगळे त्या षडयंत्रात आहेत. आणि एकीकडे लोकांना ते वेगळं काहीतरी सांगतात आणि पाठीमागं ते वेगळ्याच घडामोडी चाललेल्या आहेत. प्रशासकीय लेवलला एवढं तत्परतेने कशाच्या आधारे कामं केली जातात असा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पुढे पडलेला आहे.